अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्यात येणार का असा सवाल आता समोर आलाय। कारण अजित पवार अपघात प्रकरणातील ब्लॅक बॉक्स हा जळलेल्या अवस्थेत असल्याचं समोर येत आहे। ब्लॅक बॉक्समधील डेटाचा अर्थ लावण्यासाठी परदेशात तो पाठवण्याचा विचार सुरू आहे। 1-2 दिवसांमध्ये ब्लॅक बॉक्स विदेशात पाठवण्याबाबत सरकार निर्णय घेणार आहे। जळालेल्या ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळवण्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत। केंद्रीय विमान उड्डाण प्रशासनाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। DGCA कडून विमान कंपनीविषयी चौकशी सुरू आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, हा ब्लॅक बॉक्स आता परदेशात पाठवणार येतो आहे असं कळत आहे। काय नेमकी कारण याच्या मागची आहेत आणि कशी ही प्रक्रिया असेल? अमोल, जेव्हा याविषयीची चौकशी करण्यात आली तेव्हा एअरफोर्स ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो AAIB जी संस्था आहे कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेली, या संस्थेकडून सध्या अपघाताच्या कारणमीमांसेविषयी तपास सुरू आहे। यात 2 तपास सुरू आहेत। एक तर जे एअरक्राफ्ट वापरलं गेलं त्याचा मेंटेनन्स योग्य होता का, आणि दुसरं म्हणजे अपघात नेमका कशामुळे झाला, अपघाताचं कारण काय। तर जो ब्लॅक बॉक्स रिकव्हर करण्यात आला आहे अजित पवारांच्या अपघातानंतर, तो ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडलाय। यापूर्वी अहमदाबादमध्ये जे एअरप्लेन क्रॅश झालं होतं त्यामधील ब्लॅक बॉक्स तसा सापडला नव्हता, त्यामुळे त्याविषयीचा सगळा डेटा हा भारतामध्येच रिकव्हर करण्यात आला। परंतु अजित पवारांच्या प्रकरणातील ब्लॅक बॉक्स देखील डॅमेज झालेला आहे, जळालेल्या अवस्थेत आहे, आणि त्यामुळे शक्यता आहे की हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवावा लागेल, अमेरिकेमध्ये कदाचित पाठवावा लागेल, जिथे या विमानाचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यात आलेलं आहे। आणि याविषयीचा निर्णय केंद्र सरकारकडून 1 ते 2 दिवसात घेतला जाईल असंही आपल्याला कळतंय। दुसऱ्या बाजूला DGCA कडून या विमान कंपनीविषयी तपास सुरू आहे। जे विमान अपघातग्रस्त झालं त्या विमानाच्या एकूण परिस्थितीविषयी, त्याच्या हेल्थविषयी सुद्धा तपास सुरू आहे की त्या विमानामध्ये मेंटेनन्स व्यवस्थित नव्हता का, आणि याबाबत खूप मोठ्या प्रमाणावर कागदपत्र ही DGCA कडे संबंधित कंपनीने सबमिट केलेली आहेत। या कागदपत्रांविषयी तपास सुरू आहे। हा तपास पूर्ण व्हायला 10 ते 15 दिवसांचा अधिकचा कालावधी लागू शकतो अजून, ज्यातून DGCA या कंपनीवर जे प्रश्न उपस्थित करण्यात आले त्याविषयी काही निष्कर्षाप्रत येऊ शकेल। तर दुसऱ्या बाजूला नेमका विमान अपघात कशामुळे झाला, ब्लॅक बॉक्स मधला डेटा रिकव्हर करणं, त्या डेटा इंटरप्रेट करणं, याविषयीचं काम भारतात सध्या पूर्ण होऊ शकत नाहीये, आणि त्यामुळे शक्यता आहे, खूप जास्त पॉसिबिलिटी आहे की अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स हा परदेशात पाठवावा लागेल। शक्यतो अमेरिकेतील त्या मूळ कंपनीकडे पाठवावा लागेल जिथे या विमानाचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यात आलं होतं, आणि तिथून या सगळ्या तपासासाठी मदत घ्यावी लागेल। एअरफोर्स एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो AAIB ही जी संस्था आहे केंद्र सरकारची, या स्वायत्त संस्थेकडून सध्या याचा तपास सुरू आहे। आणि ही संस्था इतर सर्व देशातील देखील वेगवेगळ्या विमान कंपन्यांसोबत, वेगवेगळ्या विमान अपघाताच्या चौकशी करणाऱ्या संस्थांसोबत स्वतंत्रपणे समन्वय करू शकते, आणि त्यामुळे या संस्थेकडून हा ब्लॅक बॉक्स अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणातील परदेशात पाठवावा लागू शकतो, आणि त्याविषयीचा डेटा हा परदेशातून रिकव्हर करावा लागू शकतो। त्यासाठी परदेशातील कंपन्यांची मदत घ्यावी लागू शकते असं कळतंय। 1 ते 2 दिवसात याविषयीचा निर्णय घेतला जाईल। निश्चित धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। कशा प्रकारे या ब्लॅक बॉक्सचा पुढचा प्रवास राहतो हे बघणं महत्त्वाचं असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।